विद्यार्थी मित्र, या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्स मधला सगळ्यात इम्पॉर्टंट समजला जाणारा जो भाग आहे त्या भागाबद्दलचा अभ्यास करणार आहोत. त्याचं नाव आहे चॅप्टर नंबर 3 इनडिफायनाइट इंटिग्रल. यापूर्वी या मॅथमॅटिक्स सेकंड मधल्या जे आपले 12चे चॅप्टर्स आहेत त्यामधले आपण 2 चॅप्टर ते संपवलेले आहेत. त्यानंतर आहे इनडिफायनाइट इंटिग्रल. याच्याबद्दल थोडंसं बेसिक आपण 11th स्टडी केलेला आहे, परंतु त्याचा आपण रिव्हिजन या ठिकाणी जरूर करूयात. मी जर तुम्हाला एक क्वेश्चन विचारला की मला एखादा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढून दिलेला आहे आणि ते डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर जे पण मला आन्सर मिळतं आहे त्या आन्सरचं मला परत ते मूळ फंक्शन जर मिळवायचं असेल तर अशा वेळेला मला कोणत्या प्रोसेसने जायला लागणार तर ते आपल्याला बघायचं आहे या चॅप्टरमध्ये. म्हणजे थोडक्यात जर तुमच्याकडे एखादा फंक्शन दिलेला आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला गेलेला आहे, फॉर एक्झाम्पल आपल्या सगळ्यांना d/dx ऑफ sin x माहिती आहे आणि तो येतोय cos x, परंतु तुमच्याकडे फक्त cos x देण्यात आला आणि तुम्हाला सांगण्यात आलं की हे cos x कोणत्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे. तर अशा वेळेला जे आपण वापरतो जी प्रोसेस आहे ती प्रोसेसला आपण इंटिग्रेशन असं म्हणतो आहोत, म्हणजे इंटिग्रल असं म्हणतो आहोत. फाइंड करत असताना त्यावेळेला ज्यावेळेला d/dx ऑफ sin x इक्वल टू cos x आहे तर cos x चं जे इंटिग्रेशन आहे ते sin x येणार आहे. म्हणजे अशा प्रकारचं जे फंक्शनचं आपण उलट प्रोसेसने जे करणार आहोत त्यालाच आपण म्हणणार आहोत इंटिग्रल. आता इथे हे जे दिसतं आहे sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x, तर ऑफकोर्स जर मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे d/dx ऑफ कॉन्स्टंट जो आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आहे तो 0 येतो, मग यालाच जर मला लिहायचं असेल की 0 हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह येतो ते मला काढायचं असेल तर अशा वेळेला ऑफकोर्स आपल्याकडे उत्तर असणार आहे तो k चा डेरिव्हेटिव्ह आहे. पण हे जे आहे ते आपण ज्या प्रोसेसने दाखवणार आहोत, जी प्रोसेस आपण यापूर्वी केलेली आहे तिला आपण डिफरन्शिएशन म्हणायचो, त्याला फाइंड करतो आपण त्याला डेरिव्हेटिव्ह म्हणायचो. तर इथे सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने एक्झॅक्टली उलट प्रोसेसने जायचं आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्हची जी उलट प्रोसेस आहे, इन्व्हर्स प्रोसेस आहे, त्या प्रोसेसलाच आपण म्हणणार आहोत इंटिग्रेशन. म्हणजे इंटिग्रेशन फाइंड करण्यापूर्वी आपल्याला डिफरन्शिएशन माहिती असणं खूप गरजेचं आहे. मग डिफरन्शिएशनच्या अगदी बेसिक गोष्टीपासून आपण सुरुवात करूयात. जसं की बघा, आता सुरुवातीला त्याचा जो सिम्बॉल आहे तसा आपला यस असतो, त्याला फक्त असा फोडायचा आहे या पद्धतीने, त्याला तुम्हाला सिम्बॉल या प्रकारचा मिळतो. हा असेल आपला इंटिग्रलचा सिम्बॉल, याला आपण इंटिग्रल असं वाचणार आहोत. हे असणार आहे इंटिग्रल. त्यानंतर इथे जी व्हॅल्यू आपण लिहिणार ती व्हॅल्यू सोडून हा dx पण त्या ठिकाणी इंटिग्रल सोबतच येणार आहे. तसं आपण d/dx इथे प्रत्येक वेळेला व्हेरिएबल, ज्या व्हेरिएबल सोबत, ज्या क्वांटिटी सोबत आपण त्याला डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू तो व्हेरिएबल इथे dx, तसा तो इथे dx इथे लिहिला जातो. हा जसा डिनोमिनेटरला आहे तसा हा त्याला मल्टिपल करून प्रत्येक वेळेला लिहिला जाईल. आणि इकडे जे पण तुम्हाला मिळणार, जसं फॉर एक्झाम्पल मला जर या ठिकाणी cos x चं इंटिग्रेशन काढायचं असेल तर ते मला sin x मिळणार आहे. परंतु याच्यानंतर प्लस सी प्रत्येक वेळेला आपण घ्यायलाच आहोत, बिकॉज ऑफ, कारण प्रत्येक ठिकाणी 0 हा ऍड असतो. आणि जसं इथे आपण म्हटलं याचा इंटिग्रेशन ऑफ cos x sin x प्लस सी येईल, तसंच याला जर आपण या ठिकाणी असं म्हटलं की 0चं इंटिग्रेशन काय येईल तर ते k असणार आहे. म्हणजे आपण त्याच्याऐवजी इथे c वापरणार आहोत. इथे जसं आपण k वापरला तसं इथे आता त्याच्याऐवजी आपण c वापरला, त्याला आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन असं म्हणणार आहोत. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण ज्याचा डेरिव्हेटिव्ह काढला त्याचंच इंटिग्रेशन आपण ते फंक्शन जे आहे ते मूळ फंक्शन आपल्याला मिळतं. परंतु प्लस सी आपण घेण्यामागचं ते रिझन आहे ते म्हणजे कारण प्रत्येक वेळेला 0चं जे इंटिग्रेशन आहे ते कॉन्स्टंट नंबर येणार आहे आणि 0 हा प्रत्येक नंबरला ऍड असतो. त्यात ही जी व्हॅल्यू आहे इथे टाकलेली त्या व्हॅल्यूला आपण इंटिग्रँड म्हणतो. आणि हे जे आपण सोडवतो आहोत, हे संपूर्ण सॉल्व्ह करण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण म्हणणार आहोत इंटिग्रेशन. आणि हे इंटिग्रेशन जे आहे ते फाइंड करताना व्हेरिएबलचा आन्सर आपल्याला व्हेरिएबल मध्येच मिळतं आहे. म्हणून अशा प्रकारचे जे इंटिग्रेशन असतात त्यांना आपण इनडिफायनाइट इंटिग्रेशन असं म्हणणार आहोत. म्हणजे ही पूर्ण फाइंड करण्याची जी प्रोसेस आहे त्याला. तर थोडक्यात आपण अजून याच्या डिटेलमध्ये बघणार आहोत याचे फॉर्म्युलाच्या सहाय्याने नेमकं इंटिग्रेशन कशा पद्धतीने काढलं जातं. पण त्याच्यापूर्वी आपण हे डेफिनेशन त्याच्या बघूयात पूर्ण रायटिंग मध्ये. डेफिनेशन ऑफ इंटिग्रल ऑफ अ फंक्शन. या इफ f of x and g of x are two functions, जर समजा f of x, g of x दोन फंक्शन्स आपण घेतली, such that derivative of f of x with respect to x असेल, d/dx of f of x इक्वल टू समजा g of x येत असेल, then f of x, तर हा f of x जो आहे इथे आपण लिहिला इज कॉल्ड इंटिग्रल, किंवा त्याला दुसरं नाव आहे अँटी डेरिव्हेटिव्ह, त्याची इन्व्हर्स प्रोसेस आहे म्हणून, किंवा दुसरं आणखी नाव आहे प्रिमिटिव्ह. म्हणजे इंटिग्रल, अँटी डेरिव्हेटिव्ह किंवा प्रिमिटिव्ह ऑफ f of x विथ रिस्पेक्ट टू x. कारण आपण इथे जो फंक्शन आहे ते वापरतो. तसं आता इथे मी x ऐवजी समजा इथे y वापरला असता, इथे y आला असता आणि इथे y आला असता. म्हणजे जे व्हेरिएबल आपण त्या ठिकाणी वापरतो आहोत, ज्या व्हेरिएबल सोबत त्याला आपण डिफरन्शिएट करतो आहोत किंवा इंटिग्रल करतो आहोत,
ते विथ रिस्पेक्ट टू आपण एक्स कन्सिडर ते स्टँडर्डली करतो आहोत. इट इज डिनोटेड बाय, त्याला डिनोट करताना हा हे जे इंटिग्रलचं साइन आहे, इंटिग्रल ऑफ जी ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. त्याला वाचन रीड करत असताना इंटिग्रल ऑफ जी ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असं आपण रीड करणार आहोत. हिअर जी ऑफ एक्स इज कॉल्ड इंटिग्रँड, याला आपण इंटिग्रँड म्हणणार आहोत. ही साइन इंटिग्रलची आहे. अँड एफ ऑफ एक्स इज कॉल्ड इंटिग्रल ऑफ एफ ऑफ एक्स. आणि जेव्हा आपण फाइंड केलं इंटिग्रल ऑफ जी ऑफ एक्स, तो आपला एफ ऑफ एक्स असणार आहे. त्याला आपण इंटिग्रल म्हणणार. आणि जी प्रोसेस आहे फाइंड करायची, द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द इंटिग्रल ऑफ द फंक्शन इज कॉल्ड इंटिग्रेशन. त्या फंक्शनला आपण इंटिग्रेशन म्हणणार आहोत. आता हे जे आपण राईट केलं, या ठिकाणी आपण प्लस सी लिहिलेला नव्हता, आता इथे आपण प्लस सी घेतला आहे. जी ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस सी, जे तुम्हाला मी या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगितलं की आपल्याला त्या ठिकाणी सी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन का घ्यायला लागतो, कारण झिरोचा जो इंटिग्रेशन आहे ते ऑलवेज कॉन्स्टंट नंबर मिळतो, बिकॉज कॉन्स्टंटचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो झिरो मिळतो आहे म्हणून इनवर्स प्रोसेसनुसार. हे सी इज कॉल्ड कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आणि इंटिग्रेशन ही जी आहे ती इनवर्स प्रोसेस आहे. तुम्हाला आपण जसं म्हटल्याप्रमाणे त्याची इनवर्स प्रोसेस आहे डिफरन्शिएशनची. अशा पद्धतीने आपण या मेन टॉपिक कडे वळतो आहोत. हा अगदी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पूर्ण मॅथमॅटिक्सशी कनेक्टेड असलेले स्टुडंट्स जे असतील त्या सगळ्यांना हे चॅप्टर जे आहे ते फार फार महत्वाचं असणार आहे. यापुढे आपण त्याचे स्टँडर्ड फॉर्म्युले बघूयात. जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा त्याचे जे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत ते पाहिलेले आहेत. त्याचा यूज पण आपण पाहिलेला आहे की डेरिव्हेटिव्ह जे आहे ते आपण जनरली टँजंटचा स्लोप काढण्यासाठी किंवा नॉर्मलचा स्लोप काढण्यासाठी किंवा मिनिमम मॅक्झिमम फंक्शन कोणत्या वेळेला येतं तेही आपण त्या याच्या संदर्भातला जे डेरिव्हेटिव्ह संदर्भातला स्टडी आहे तो अजून करून घेतलेला आहे. शिवाय आता इथे देखील आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या डिटेलमध्ये पाहायच्या आहेत. इंटिग्रेशन जे आहे ते डिफरन्शिएशनचं इन्व्हर्स असल्यामुळे दोघांचं एकमेकांशी कनेक्शन आहेच. शिवाय आपण आता सुरुवातीला बघूयात की आपण जे स्टँडर्ड फॉर्म्युले पाहिले ते डिफरन्शिएशनचे ते 14 फॉर्म्युले जनरली आपण त्यांना कशा पद्धतीने इंटिग्रेशन मध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा इंटिग्रेशन कसं येऊ शकतं. तर सुरुवातीला आपण डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले बघूया, ज्यात आपल्याला माहिती आहे की डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स जो आहे त्याला आपण सिम्बॉलिकली एफ डॅश ऑफ एक्स असे लिहिणार आहोत. त्यानंतर आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा डी बाय डी एक्स ऑफ एक्स जो आहे तो आपल्याला 1 मिळतो. त्यानंतर थर्ड डी बाय डी एक्स ऑफ एक्सेस टू एन जो आहे तो आपल्याला मिळणार आहे एन एक्सेस टू एन मायनस 1. याला जर मला कन्वर्ट करायचं असेल आता आपण हा फॉर्म्युला जरी शिकलेला असतो स्टँडर्ड, पण समजा हा एन प्लस 1 असेल तर अशा वेळेला काय होईल, आपण जनरली हा एन प्लस 1 जो आहे तो पुढे येईल आणि हा एक्सेस टू एन प्लस 1 मायनस 1 झाल्यामुळे तो फक्त एन राहील आपल्या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटनुसार. त्यानंतर बघा नेक्स्ट डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स आहे. लॉग एक्स इक्वल टू आपल्याला माहिती की त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 1 अपॉन एक्स येतो. नेक्स्ट द डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 upon x is minus 1 upon x square. Then the derivative of under root x is equal to 1 upon 2 under root x. Seventh, derivative of a raised to x is equal to a raised to x into log a. Next, derivative of e raised to x is equal to e raised to x. हे आपण सगळे फॉर्म्युले ते ऑलरेडी डिफरन्शिएशन चॅप्टर मध्ये पाहिलेले आहे. नेक्स्ट 9 डी बाय डी एक्स ऑफ और डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. 10 डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू माइनस साइन एक्स. नेक्स्ट डी बाय डी एक्स ऑफ tan x is equal to sec square x. Next, d by dx of cot x is equal to minus cos x square x. Next, d by dx of sec x is equal to sec x into tan x. Next, d by dx of cosec x is equal to minus cosec x into cot x. मी या ठिकाणी फक्त एक फॉर्म्युला घेतला नाही, कॉन्स्टंटचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 0. याचा आपल्याला आता तो यूज नाही म्हणून आपण त्याला घेतलेला नाही. तर या सगळ्या जे फॉर्म्युले आपण डेरिव्हेटिव्हचे घेतलेले आहेत यांच्या साहाय्याने त्यांना आपण इंटिग्रेशन मध्ये कन्वर्ट करूया. तर साहजिकच आहे की जर एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह हा एफ डॅश ऑफ एक्स आहे तर इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि हा प्लस सी जो आहे
तो प्रत्येक ठिकाणी आपण लिहिणार आहोत, कारण आपण जस्ट त्याच्याबद्दलचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते पाहिलेलं आहे की झिरोचा जो इंटिग्रेशन आहे ते कॉन्स्टंट नंबर येणार आहे, कारण कॉन्स्टंटचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो झिरो आहे. म्हणून अशा वेळेला आपण प्लस सी प्रत्येक ठिकाणी ऍड करत जाणार आहोत. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू 1 आहे, तर इंटिग्रल ऑफ 1 dx इज इक्वल टू असणार आहे x आणि प्लस सी. नेक्स्ट इथे जसं आपण हा कॉन्स्टंट नंबर आहे याला मल्टिपल आहे, याला आपण व्हेरिएबल नसल्या कारणामुळे हा आपण या साईडला पाठवू शकतो. तर आपण काय करू, आपल्याला x टू n चं इंटिग्रेशन काढायचं आहे. इंटिग्रेशन ऑफ x टू n dx इज इक्वल टू x टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ, आता हा डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1 अपॉन x आहे, तर इंटिग्रल ऑफ 1 अपॉन x dx इज इक्वल टू log x and as always plus c. नेक्स्ट आता डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन x मायनस 1 अपॉन x स्क्वेअर आहे, तर ऑफकोर्स या ठिकाणी मायनस साइन आपण याला देऊन टाकूयात, कारण कॉन्स्टंट नंबरच आहे. मायनस साइन देखील तर त्या फंक्शनला इकडच्या फंक्शनला जर दिली तर इकडे उलट आहे 1 अपॉन x स्क्वेअर dx इज इक्वल टू मायनस 1 अपॉन x, ती साइन त्याला घेऊ प्लस c. नेक्स्ट इंटिग्रल ऑफ, आता हा जो अंडर रूट ऑफ x आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट x आहे, तर हा 2 कॉन्स्टंट याला मल्टिप्लाय करतो, म्हणजे इथे फक्त रिमेनिंग टर्म असेल 1 अपॉन अंडर रूट x dx इज इक्वल टू 2 अंडर रूट x प्लस c, कारण हा 2 जो आहे तो याला मल्टिप्लाय होईल. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेस टू x, हा जर a रेस टू x इंटू log a आहे, तर ऑफकोर्स हा log a पण आपण या साईडला डिवाइड करूया त्याला, तर इथे इंटिग्रेशन ऑफ a रेस टू x च राहील dx इक्वल टू a रेस टू x, आणि हा इकडे डिवाइड होईल, म्हणजे जो कॉन्स्टंट इकडे डिवाइड आहे तो तिकडे मल्टिप्लाय होतो, आणि जो कॉन्स्टंटला मल्टिप्लाय आहे तो तिकडे डिवाइड होऊन जातोय. हे तुम्हाला एक ऑब्झर्वेशन लक्षात येईल. नेक्स्ट e रेस टू x चं इंटिग्रेशन e रेस टू x च आहे, कारण त्याचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा तोच आहे, म्हणून फक्त प्लस या ठिकाणी ऍड करायला लागणार. सेम वे ट्रिग्नोमेट्रिकचे जे 6 फॉर्म्युले आहेत त्यात देखील तसंच होणार आहे. बघा इंटिग्रल ऑफ, आता इथे cos x चं जर इंटिग्रेशन मला काढायचं आहे, तर साइनचा डेरिव्हेटिव्ह cos, तर cos चं इंटिग्रेशन जे आहे ते sin x प्लस c असणार आहे. नेक्स्ट इंटिग्रल ऑफ, आता cos x चं इंटिग्रल मायनस sin x आहे, आणि ही sin x जी आहे तिकडे जर तिकडच्या फंक्शनला दिली तर ती मायनस cos x प्लस c, या पद्धतीने तो फॉर्म्युला तयार होणार आहे. नेक्स्ट इंटिग्रल ऑफ, हा इथे sec स्क्वेअर x dx इक्वल टू, इथे काय होईल बघा, आता tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x आहे, तर sec स्क्वेअर चं इंटिग्रेशन जे आहे ते tan x प्लस c असणार आहे. सेम वे इंटिग्रल ऑफ, आता ही मायनस साइन परत मी याला देतो, तर इथे येईल cosec स्क्वेअर x dx इक्वल टू मायनस cot x प्लस c. सेम वे इथे इंटिग्रल ऑफ sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x इंटू tan x आहे, तर याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे इंटिग्रेशन आहे sec x इंटू tan x dx इक्वल टू मिळणार आहे sec x प्लस c. आणि लास्ट इंटिग्रल ऑफ, ही मायनस साइन मी या फंक्शनला देऊ शकतो, इथे cosec x इंटू cot x यांचे इंटिग्रेशन जे आहे ते मिळणार आहे मायनस cosec x प्लस c. अशा पद्धतीने आपण हे जे 14 फॉर्म्युले आहेत ते क्रिएट करू शकतो युजिंग द डिफरन्शिएशन. म्हणजे डिफरन्शिएशन जर आपल्याला येत असेल तर इंटिग्रेशन हे अगदी इझी प्रकारे आपण त्याला सॉल्व्ह करू. फक्त पुढे आपल्याला त्याच्या इंटिग्रलचे टाईप बघायला लागणार. वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन दिलेले असतील, त्यांचं स्वरूप वेगवेगळं दिलेलं असेल, आणि त्या स्वरूपासाठी सोडवण्यासाठीचे वेगवेगळे मेथड्स आपल्याला दिलेले असतील, आणि त्या मेथडचा यूज करून आपण जे एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करणार आहोत. आता हे जस्ट जे आपण फॉर्म्युले शिकलेलो आहोत त्यांना जर आपण थोडंसं डेव्हलप करायचं असेल, जसं आपण डिफरन्शिएशन मध्ये कॉम्पोजिट फंक्शन पाहिलं होतं, म्हणजे आपण फंक्शनच्या आत फंक्शन असेल किंवा फंक्शनचा फंक्शन असेल, तर अशा वेळेला आपण जनरली त्या ठिकाणी त्याचा जो फंक्शनच्या आत जे फंक्शन असायचं त्या फंक्शनचा आपण परत डिफरन्शिएट करून मग त्याला ते मल्टिपल करून लिहित होतो. तसंच इथे इंटिग्रेशन मध्ये मात्र त्या प्रकारे त्याला कॉम्पोजिट म्हणता येणार नाही, परंतु त्याच्या आत एक्स ऐवजी काही वेगळं आहे. आता फॉर एक्झाम्पल तिथे दिसत आहे याच्याऐवजी इंटिग्रल, तुमच्या जनरल सांगायचं असेल तर इंटिग्रल ऑफ, जर समजा इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स जे आहे किंवा जी ऑफ एक्स जे आहे ते या ठिकाणी मिळतं आहे एफ ऑफ एक्स प्लस सी. तर अशा वेळेला ज्या वेळेला ते बदलत आहे, म्हणजे एक्स ऐवजी या ठिकाणी समजा या टाईपचं लिनियर फंक्शन त्या ठिकाणी असेल, तर अशा वेळेला आपण एफ ऑफ एक्स त्याला नेहमीप्रमाणे त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ ए एक्स प्लस बी असेलच, प्लस सी असेल, फक्त याला डिवाइड होताना जो व्हेरिएबलचा जो मल्टिपल आहे, जो कोइफिशियंट आहे, तो त्याला जो मल्टिपल आहे तो त्याला अपॉन लिहायला लागणार डिनॉमिनेटरला. असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा चेंज जो आहे तो प्रत्येक ठिकाणी करता येऊ शकतो त्याच पद्धतीने. आता फॉर एक्झाम्पल आता इथे जे दिसत आहे
एफ डॅश ऑफ एक्स आपण म्हटलं तर याला इंटिग्रल एफ डॅश ऑफ समजा आपण एक्स प्लस बी असं म्हटलं तर अशा वेळेला हा एफ ऑफ एक्स अपॉन या ठिकाणी एफ ऑफ जे काही होतं ए एक्स प्लस बी तो ऍज इट इज राहील आणि अपॉनला त्याचा कोएफिशियंट जो आहे तो येणार आहे. हे आता प्रत्येक ठिकाणी हा चेंज जो होईल इथे आपल्याला करता येणार नाही, परंतु इथे सुद्धा आता हे इंटिग्रल दिसतंय इथे समजा ए एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू समजा एन असेल डीएक्स तर इक्वल टू इथे हा सुद्धा बदल असा होईल ए एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू एन प्लस वन अपॉनला हा एन प्लस वन ऑलरेडी होता फॉर्म्युलेच्या फॉर्मॅटमध्ये आणि याला मल्टिपल जो असणार आहे तो एक्सचा कोएफिशियंट जो आहे तो अपॉन लाईन आणि प्रत्येक वेळेला इंटिग्रेशन येतो अपॉन लाईन आहे आणि तेच आपण डिफरन्शिएशन मध्ये जे आहे ते न्यूमरेटरला लिहायचो ते इथे डिनोमिनेटरला असणार आहे आणि त्याचा कोएफिशियंट जो आहे तो अपॉन लाईन आणि डिफरन्शिएशन मध्ये ते ज्याचा आपण डिफरन्शिएट करायचो पुन्हा कॉम्पोजिट फंक्शन मध्ये ते त्याला मल्टिपल मध्ये असायचं. तसं इथे आता हा इंटिग्रल आहे 1 अपॉन हा समजा ax प्लस b झाला. इन द प्लेस ऑफ x वी रिप्लेस ax प्लस b देन वी गेट log ऑफ ax प्लस b अँड डिवाइडेड बाय a प्लस c. एक्झॅक्टली सेम चेंज जो आहे तो प्रत्येक ठिकाणी असणार आहे. समजा इथे ax प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर आहे तर हा -1 अपॉन ax प्लस b आणि त्याला मल्टिपल हा a असेल जो एक्सचा कोएफिशियंट आहे आणि प्लस c होईल. सेम वे हे जे दिसतं आहे इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट ax प्लस b असेल तर अशा वेळेला देखील हा 2 अंडर रूट ax प्लस b असणारच आहे आणि अपॉनला a प्लस c या स्वरूपात लिहिता येईल. एक्झॅक्टली सेम वे इथे देखील आता इथे हा a वापरला गेलेला आहे तर याच्या ऐवजी समजा आपण इथे कॅपिटल A रेस टू ax प्लस b या ठिकाणी आपण वापरलं तर dx इक्वल टू आपल्याला कॅपिटल A रेस टू ax प्लस b असेलच आणि अपॉनला याचा कोएफिशियंट जो आहे तो असणार आहे लॉग ए त्याला मल्टिप्लाय असेल ए इंटू लॉग ए. सेम वे हा जो फॉर्म्युला याला सुद्धा लिहिताना आपण ई रेस टू एक्स प्लस बी या स्वरूपात जर लिहिला गेला तर इथे ई रेस टू एक्स प्लस बी आणि अपॉनला त्याचा कोएफिशियंट जो आहे तो घ्यायचा आहे. एक्झॅक्टली सगळे चेंजेस जे आहेत ते इथे सुद्धा होणार आहेत. ज्या पद्धतीने आपण इथे पाहिजे इथे कॉस एक्स प्लस बी डीएक्स इज इक्वल टू या ठिकाणी हा लिहिता येईल साइन ax प्लस बी अपॉन a प्लस सी. एक्झॅक्टली सेम इथे देखील समजा हा फॉर्म्युला आहे साइन ऑफ ax प्लस बी इथे आला म्हणजे लिनियर फंक्शन मध्ये त्याला आपण कन्वर्ट केलं तर इथे मायनस कॉस ऑफ ax प्लस बी आणि अपॉन येणार आहे एक्सचा कोएफिशियंट a. हे चेंजेस प्रत्येक ठिकाणी प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये होतील. हे आपण काही बेसिक फॉर्म्युले पाहिले चौदा त्याच्यानंतर आपण काही फॉर्म्युले डेव्हलप करणार आहोत काही आपण नंतर पाहणार आहोतच. जसं जसं चॅप्टर पुढे जाईल त्या पद्धतीने आपण ते नवीन नवीन फॉर्म्युले शिकणार आहोत. परंतु याच्यात थोडासा जो चेंज आहे तो चेंज प्रत्येकामध्ये होईल. जसे पुढे पण आपण फॉर्म्युले शिकू त्या ठिकाणी व्हेरिएबल एक्स ऐवजी दुसरं काहीतरी आलं एक्स प्लस बीच्या फॉर्म मध्ये तर आपण त्याला डिफरन्शिएट करताना जे आहे तेच एक्झॅक्टली सेम कन्सेप्ट वापरून सोडवणार आहोत इक्वल टू आणि हे प्लस सी होईल या पद्धतीने. तसं इथे आता हा इंटिग्रल दिसतोय कोसेक स्क्वेअर एक्स प्लस बी डीएक्स इक्वल टू इथे देखील तसंच होईल मायनस कॉट ax प्लस बी आणि अपॉनला एक्सचा कोएफिशियंट घ्यायला लागणार. एक्झॅक्टली सेम वे इथे देखील बघा आता इथे दिसतंय की सेक एक्स आहे फक्त याच्याऐवजी इथे ax प्लस बी होईल इंटू हा टॅन इथे देखील ax प्लस बी dx आणि फायनल इथे सेक ऑफ ax प्लस बी अपॉन a प्लस सी. आणि हा लास्ट जो आहे याला देखील त्याच पद्धतीने इथे जो चेंज आहे कोसेक ax प्लस बी ज्या ठिकाणी x होता त्या ठिकाणी फक्त आपण ax प्लस बी वापरतो आहोत. बाकी सगळं सेम ठेवून आणि अपॉनला फक्त इथे शेवटच्या फायनली आपण जे इंटिग्रल लिहितो आहोत त्याच्यामध्ये फक्त एक्सचा कोएफिशियंट जो आहे तो ए लिहायचा आहे. ए मीन्स व्हेरिएबलचा कोएफिशियंट जो असेल तो आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत. अशा पद्धतीने आपण इंटिग्रेशन जे चॅप्टर आहे ते पुढे बघणार आहोत. यावर आधारित आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत. आपल्याला अजून याच्यातले काही बेसिक कन्सेप्ट आहेत जे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना लागतात ज्यांना आपण अल्जेब्रा ऑफ इंटिग्रेशन म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला दोन फंक्शन दिलेले असतील आणि त्या दोन फंक्शनचा जर समजा आपल्याला इंटिग्रेशन काढायचं असेल ऍडिशन मध्ये दिले असेल किंवा सबट्रॅक्शन मध्ये दिले असेल तर आपण सेपरेटली प्रत्येकाला सेपरेट इंटिग्रेशन जे आहे ते अप्लाय करू शकतो किंवा ऑपरेट करू शकतो आणि मग फायनली आपण सगळ्यांचा मिळून एकच कॉन्स्टंट नंबर सी जो आहे तो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन म्हणून लिहिणार आहोत. ते बघूयात आपण एक्सरसाइज 3.1 मध्ये. एक्सरसाइज 3.1 ला सुरुवात करण्यापूर्वी आपण अल्जेब्रा ऑफ इंटिग्रेशन बघूयात की आपल्याला कसं अल्जेब्रा ऑफ डिफरन्शिएशन अल्जेब्रा ऑफ लिमिट आपण पाहिलं होतं.
लिमिट पासून आपण डिफरन्शिएशन पासून आपण इंटिग्रेशनकडे वळतो आहोत. इथे देखील आपल्याला ते रूल जे आहेत ते फॉलो होतात, परंतु ते थोडक्यात आपण बघूया. जसे की समजा एफ अँड जी आर रियल इंटिग्रेबल फंक्शन्स मी मानले, म्हणजे ज्यांचं इंटिग्रेशन आपल्याला काढता येईल. इंटिग्रेबल फंक्शन्स ऑफ एक्स, देन त्या ठिकाणी समजा आपल्याला दोघं फंक्शन जे आहे इंटिग्रल काढत असताना त्याच्या आत दोन फंक्शन दिलेत, एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स डीएक्स. तर इक्वल टू आपण त्यांना सेपरेटली इंटिग्रल करू शकतो. एफ ऑफ एक्स याला सेपरेट ऑपरेट केलं आणि परत इंटिग्रल जी ऑफ एक्स डीएक्स याला सेपरेट आपण ऑपरेट करू शकतो. सेम वे आपण इंटिग्रल जर समजा त्या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन असेल, जी ऑफ एक्स डीएक्स सबस्ट्रॅक्शन देखील आपण त्यांना सेपरेटली लिहू शकतो किंवा सेपरेटली आपण इंटिग्रल काढू शकतो प्रत्येक फंक्शनचा. या पद्धतीने फॉर एक्झाम्पल जर आपल्याला घ्यायचं असेल, समजा इथे दिलेलं आहे की एक्स स्क्वेअर प्लस e⁻x प्लस √x या पद्धतीने आपल्याला एखादं फंक्शन दिलेलं आहे. सपोज याला आपल्याला इंटिग्रल करायचं आहे, तर आपण या ठिकाणी याला वेगळं ऑपरेट केला इंटिग्रल, याला वेगळा ऑपरेट केला इंटिग्रल आणि याला वेगळा ऑपरेट केला इंटिग्रल, अशा पद्धतीने. म्हणजे मग हा आपल्या फॉर्म्युलेच्या फॉर्मॅटनुसार x⁻2+1 अपॉन 2+1 जो आपण सेकंड थर्ड फॉर्म्युला लिहिला असेल आपल्या मागील स्लाइड मध्ये, त्यानुसार प्लस इथे e⁻x चे इंटिग्रेशन e⁻x येतं, प्लस √x चे इंटिग्रेशन आहे ते 1/2 1/x⁻, याला आपण लिहिताना x हा जो √x आहे याला लिहिताना आपण इंटिग्रल x⁻1/2 असं लिहिणार dx, आणि या सगळ्यांचा मिळून एकच कॉन्स्टंट प्लस सी ला तरी चालणार आहे. बाकी पुढे हा x³ 3 प्लस हा e⁻x प्लस इथे देखील e⁻1/2+1 अपॉन 1/2+1+c, आणि याला सिम्प्लिफाय करून आपण फायनली लिहू शकतो की x³ 3 प्लस e⁻x प्लस हा x⁻3/2 त्याला मल्टिप्लाय 2/3 आणि प्लस सी, म्हणजे आपण या सगळ्यांचा मिळून एकच कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन वापरणार आहोत, प्रत्येकाला प्लस सी न करता. या पद्धतीने आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. म्हणजे त्याच्या ऐवजी ती मायनस साइन राहिली असते तर ते इथे निगेटिव्ह लिहिलेलं असतं. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण त्याच फंक्शनला एकत्रित इंटिग्रेशन न घेता आपण त्यांना सेपरेटली इंटिग्रल ही साइन जी आहे ती ऑपरेट करून त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले आपल्याकडे जे आपण शिकलेलो आहोत त्यांचा यूज करून ते इंटिग्रेशन जे आहे ते फाइंड आउट करू शकतो. राहिली गोष्ट थर्ड, समजा इंटिग्रल असेल या टाइपचे की त्याला एखादा कॉन्स्टंट नंबरच पूर्ण फंक्शनला मल्टिपल आहे, तर अशाला तो कॉन्स्टंट नंबर देखील आपण इंटिग्रल साइनच्या बाहेर काढू शकतो. फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर बघा, इंटिग्रल ऑफ 3x² प्लस 6x dx अशा पद्धतीने एखादं फंक्शन आहे आणि आपल्याला फाइंड करायचं आहे. तिथे आपण काय करणार की हा इथे 3 दिसतोय, इथे पण 3 आहे आणि याच्या आत पण 3 आहे, 3 × 6 इथे x² प्लस 2x dx या पद्धतीने आपण त्याला लिहू शकतो. आणि बाकी मग पुढे आपल्याकडे जे फॉर्म्युले आहेत ते वापरून इथे x⁻3 2+1/3 प्लस 2x² 2 प्लस सी दोघींचा मिळून 3 मध्ये मल्टिप्लाय केला तर हा कॅन्सल होईल, x³ प्लस हा 2 कॅन्सल 3x² प्लस सी या पद्धतीने आपण जे आहे ते त्याला सेपरेट करू शकतो किंवा कॉन्स्टंट नंबर जो आहे तो पूर्ण इंटिग्रल साइनच्या बाहेर फाइंड करू शकतो, काढू शकतो. या पद्धतीने आपण अल्जेब्रा ऑफ इंटिग्रेशन जे आहे त्याचा यूज देखील एक्झाम्पल सॉल्व्ह करताना करतो आहोत. एक्सरसाइज 3.1 जे आहे यानंतर आपल्याला सुरू करायची आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 3.1 ला सुरुवात करणार आहोत. आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया.